नांदगाव खंडेश्वर येथे काही दिवसांपूर्वी पुण्यावरून आलेल्या 28 वर्षीय पुरुषाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ माजली आहे। नांदगाव खंडेश्वर शहरातील बुधवारा चौक परिसरातील एका 28 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगरपंचायतच्या वतीने 3 दिवसीय जनता कर्फ्यूची घोषणा केली होती। मात्र आता संपूर्ण नांदगाव खंडेश्वर शहर हे प्रशासनाने आपल्या हाती घेतले आहे। यामध्ये या व्यक्तीच्या घरापासून 500 मीटर अंतरावर कंटेनमेंट झोन व संपूर्ण नांदगाव शहर हे बफर झोन करण्यात आल्याची माहिती नांदगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार उदय सोयस्कर यांनी दिली आहे। या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे। कोरोनाची शहरात एंट्री झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून शहरात सुरुवातीला 26 जून ते 28 जून पर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती। मात्र आता प्रशासनाने संपूर्ण शहर हातात घेऊन शहरातील एकूण 10 ठिकाण सीमांकन केले आहे। खंडेश्वर तसेच महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग यांतर्फे कोविड-19 कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती मोहीम आपण घेतलेली आहे। तर नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आपण बुधवारा चौक आणि वॉर्ड क्रमांक 14 हा कंटेनमेंट झोन आणि नांदगाव खंडेश्वर शहर हा बफर झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे। परंतु नांदगाव खंडेश्वर शहरवासियांना नगरपंचायत नांदगाव खंडेश्वरच्या वतीने मी आवाहन करू इच्छिते की कोरोनाचा एक रुग्ण आढळला म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये। तर त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत स्वतःच्या संरक्षणासाठी जे उपाय आहेत त्याचा अवलंब करावा। जसे सार्वजनिक स्थळ आहेत, रस्ते, दुकान, बाजारपेठ, रुग्णालय अशा ठिकाणी नागरिकांनी थुंकू नये। तसेच जेव्हा ते घराच्या बाहेर पडतात, सार्वजनिक स्थळी जातात, त्यांनी मास्कचा वापर करावा। त्याचप्रमाणे जेव्हा ते भाजी फळं घ्यायला जातात, बँकेत जातात, ATMवर जातात, त्यांनी सामाजिक अंतर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं। साबणाने आपले हात वारंवार धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा। जर नागरिकांनी या सर्व उपायांचा अवलंब केला, सजगतेने दक्षतेने नागरिक त्या रोगाविषयी जागरूक राहिले तर निश्चितच आपण कोविड-19 आणि कोरोनाच्या संकटावर मात करू शकू। दिनांक 25 तारखेला नांदगाव शहरामध्ये व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला आहे। त्या अनुषंगाने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये प्रशासनाकडून नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये कंटेनमेंट झोन आणि बफर झोन तयार करण्यात आलेले आहेत। वार्ड क्रमांक 14 हा कंटेनमेंट झोन असून त्याच्या आजूबाजूचा नांदगाव शहर हे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेडिंगसुद्धा करण्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासनाकडून योग्य त्या ठिकाणी महत्त्वाच्या पॉईंटवर आम्ही बंदोबस्तसुद्धा लावलेला आहे। तसंच गावामध्ये आमची पेट्रोलिंगसुद्धा सुरू असते। आम्ही पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करतो की जे कंटेनमेंट झोनमधील नागरिक आहेत त्यांनी विनाकारण महत्त्वाचं काम असल्याशिवाय त्या कंटेनमेंट झोनच्या बाहेर जाऊ नका। तसंच बफर झोनमधील लोकांनीसुद्धा या संबंधाने आपली काळजी घ्यायची आहे। आपल्या सर्वांनी सहकार्य केल्यास आपल्या नांदगाव शहरामध्ये याचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशी मी माझी मत व्यक्त करतो। या दरम्यान प्रशासनाच्या वतीने जनजागृती रॅली काढून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे। या दरम्यान शहरातील काही दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली। नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगरपंचायतच्या मुख्याधिकारी मीनाक्षी यादव यांनी केले आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।